नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे कथालेखन। कथालेखन हे परीक्षेमध्ये 5 गुणांसाठी विचारलं जातं। मग कथालेखन करत असताना कथा कशी लिहावी, 5 पैकी 5 गुण कसे मिळवावे त्याची सविस्तर माहिती आपण येथे पाहूया। कथा लेखनाच्या आधी मुद्दे आपण पाहूया। मुद्दे आहेत म्हातारा शेतकरी, 4 मुले, एकमेकांशी भांडण, शेतकऱ्याला काळजी, मुलांना बोलावणे, लाकडाची मोळी देणे, तोडायला सांगणे, मुले अयशस्वी, एक लाकडी देणे, लाकडी तुटणे, मुले यशस्वी। या मुद्द्यांचा नीट वाचन करायचं आहे आणि त्या मुद्द्यांवरून आपल्याला कशी स्टोरी लिहिता येईल, कशी कथा लिहिता येईल आणि कथा लिहित असताना कमीत कमी त्याचे 3 ते 4 पॅराग्राफ असावे हा विचार करून आपण कथा लिहायची आहे। कथा लिहिण्यापूर्वी सर्वप्रथम अगोदर आपल्याला कथेचे शीर्षक म्हणजे टायटल द्यायचं आहे। कथा 2-3 परिच्छेदात लिहून झाली की मग त्याचं तात्पर्य लिहायचं आहे। मग एक कथा आपण पाहूया, ती आपण कशी लिहिली आहे, त्याचं शीर्षक कसं लिहिलं आहे आणि शेवटी आपण तात्पर्य कसं लिहिलं आहे। कथेच्या मुद्द्यावरून आपण कथेला एक टायटल म्हणजे शीर्षक दिलं आहे, एकीचे बळ। खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एक खेडेगाव होते, त्याचे नाव आनंदवाडी। अगदी नावाप्रमाणेच हे गाव आनंदी होते। निसर्ग सौंदर्याने नटलेले असे हे गाव। या गावातून एक नदी वाहत होती, त्यामुळे येथील लोकांचा व्यवसाय शेती आणि पशुपालन होता। या गावात एक शेतकरी राहत होता, ज्याचे नाव होते सदानंद। सदानंद खूप मेहनती होता, दिवस रात्र शेतीमध्ये कष्ट करायचा। त्याला 4 मुलं होती, सुहास, मोहन, देवांश आणि साईराज। परंतु ही 4ही मुले एकमेकांशी खूप भांडायची। त्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नव्हते। शेतकऱ्याला आपल्या मुलातील ही भांडणे पाहून खूप काळजी वाटायची। सदानंद आता खूप म्हातारा झाला होता। त्याने शेतीची जबाबदारी आता मुलांवर सोपवायचे ठरवले होते, पण त्याच्या मुलातील भांडणे सोडवणेही गरजेचे होते। म्हणून त्याने एक युक्ती केली। त्याने 4 लाकडाची एक मोळी बांधली। जेवणानंतर सदानंदने सर्व मुलांना एकत्र बोलावले। त्या सर्व मुलांसमोर बांधलेली लाकडाची मोळी ठेवली। सदानंदने एका मुलाला ती लाकडाची बांधलेली मोळी तोडायला सांगितली, पण एकालाही यश आले नाही। त्यानंतर सदानंदने प्रत्येकाला एक लाकडी दिली। प्रत्येकाने ती लाकडी पटकन तोडली। तेव्हा सदानंद म्हणाला, तुम्ही सर्व मुले असेच एकत्र राहिल्यास तुम्हालाही कोणी तोडू शकणार नाही। 4ही मुलांना त्यांची चूक समजली। तर विद्यार्थी मित्रांनो, या कथेवरून काय आपल्याला शिकवण मिळते, काय तात्पर्य मिळतं? तात्पर्य म्हणजे मोरल। तर त्याचं तात्पर्य असं आहे, एकीमध्ये खूप सामर्थ्य असते। विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मुद्द्यावरून कथा कशी लिहायची आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल। जर कथा तुम्हाला आवडली असल्यास पटकन पेन वही घ्या आणि कथा लिहून काढा। माझी ही कथा आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही करा। धन्यवाद।